जालन्यातील नवीन मोंढा परिसरात पोलिसांनी गुटखा पकडला. स्कूटीसह 1,68,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुटख्यासह स्कूटी असा एकूण 1,68,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की मोहम्मद ताबिश अब्दुल खालिद मोमीन वय 23 वर्षे राहणार बागवान मोहल्ला जुना जालना हा तरुण त्याच्या स्कूटीवरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित सापळा रचून नवीन मोंढा परिसरात त्याला अडवले. तपासणी केली असता त्याच्या स्कूटीवरील गोण्यांमध्ये विमल पान मसाला आणि तंबाखू गुटख्याचे एकूण 440 पॅकेट्स आढळले, ज्याची किंमत सुमारे 48,400 रुपये इतकी आहे. पोलिसांनी गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरलेली 1,20,000 रुपयांची सुझुकी बर्गमॅन स्कूटी देखील जप्त केली आहे. ताबिश अब्दुल खालिद मोमीन याच्या विरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सचिन खामगड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, अशोक जाधवर, महिला अंमलदार रेणुका बांडे आणि अरुणा गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.